श्री स्वामी समर्थ. थांबा, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण स्वामी समर्थांचा हा गुप्त संकेत प्रत्येकाला मिळतो, पण फार कमी लोक त्याला ओळखू शकतात. आपल्या आयुष्यात काही गोष्टी अचानक घडतात. आपण त्याला योगायोग समजतो, पण खऱ्या अर्थाने ते संकेत असतात. स्वामी आपल्याशी थेट बोलत नाहीत, ते आपल्याला संकेतांमधून मार्ग दाखवतात. विशेष करून गुरुवार हा दिवस खूप वेगळा असतो. हा दिवस गुरूंचा, श्रद्धेचा आणि कृपेचा असतो. आणि या दिवशी जर तुम्हाला काही खास अनुभव आला तर तो कधीच दुर्लक्ष करू नका. पहिला संकेत. गुरुवारी सकाळी उठल्यावर जर तुम्हाला अचानक मनात शांतता जाणवली, कोणतीही कारण नसताना तुम्हाला हलकं सकारात्मक वाटायला लागलं, तर समजा स्वामींची कृपा तुमच्यावर सुरू झाली आहे. कारण अशी शांतता बाहेरून नाही, ती आतून येते आणि ती स्वामींचा आशीर्वाद असतो. संकेत दुसरा. जर गुरुवारी कोणीतरी अचानक तुमच्याकडे मदतीसाठी आला, ओळखीचा असो किंवा अनोळखी, तर तो फक्त योगायोग नसतो, तो स्वामींचा संकेत असतो की तुमच्याकडे देण्याची क्षमता आहे. आणि लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही कोणाला मदत करता तेव्हा स्वामी तुमच्यासाठी काहीतरी मोठं तयार करत असतात. तिसरा आणि सर्वात शक्तिशाली संकेत. जर दिवसभरात तुम्हाला वारंवार श्री स्वामी समर्थ हे नाव आठवत असेल, तुमच्या मनात ते आपोआप येत असेल, तर समजा स्वामी स्वतः तुमच्यासोबत आहेत. ते तुम्हाला आठवण करून देत आहेत की तुम्ही एकटे नाही. पण इथेच एक मोठी चूक सगळे करतात. लोक हे संकेत पाहतात, अनुभवतात, पण त्याकडे दुर्लक्ष करतात. ते म्हणतात असं काही नसतं, हा फक्त योगायोग आहे. आणि त्या एका विचारामुळे त्याची मिळणारी कृपा थांबते. स्वामी म्हणतात, संकेत समजून घ्या, त्यावर विश्वास ठेवा आणि एक छोटा प्रयत्न करा. गुरुवारी फक्त 5 मिनिटं काढा. शांत बसा, डोळे बंद करा आणि मनापासून श्री स्वामी समर्थ हा जप करा. तुम्हाला लगेच बदल जाणवेल. तुमच्या मनातली भीती कमी होईल आणि एक वेगळी ऊर्जा तुमच्यात निर्माण होईल. लक्षात ठेवा, स्वामी कधीही उगाच संकेत देत नाहीत. प्रत्येक संकेतामागे एक कारण असतं. आणि जर तुम्हाला आज यापैकी एक जरी संकेत दिसला असेल, तर समजा तुमचं भाग्य बदलायला सुरुवात झाली आहे. हा व्हिडिओ इथेच संपू नका, कारण पुढच्या भागात मी तुम्हाला अजून असे संकेत सांगणार आहे जे कदाचित तुम्ही कधीच ऐकले नसतील. आणि हो, जर तुम्हाला स्वामींवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. स्वामी संदेश या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोचवा. स्वामी म्हणतात, कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की काहीतरी तुमच्यासोबत घडणार आहे, पण काय ते समजत नाही. मन थोडं बेचैन होतं, पण त्याच वेळी आतून एक आवाज येतो, सगळं ठीक होईल. हा आवाज तुमचा नाही, हा स्वामींचा संकेत असतो. ते तुम्हाला आधीच तयार करत असतात. आपण आयुष्यात खूप वेळा एकटे पडल्यासारखं वाटतं. कोणी समजून घेत नाही,
कोणी साथ देत नाही. पण खरं सांगायचं तर त्या प्रत्येक क्षणी स्वामी तुमच्या सोबत असतात. फक्त ते दिसत नाहीत, पण त्याच्या संकेतामधून ते सतत तुमचं रक्षण करत असतात. काही लोकांना हे संकेत वारंवार मिळतात, पण ते त्याकडे दुर्लक्ष करतात आणि हळूहळू ते संकेत कमी होत जातात. कारण स्वामी कधीही जबरदस्ती करत नाहीत. जर तुम्ही ऐकलं नाही तर ते शांतपणे दूर होतात. पण एक चांगली गोष्ट आहे, स्वामी नेहमी दुसरी संधी देतात. आज जर तुम्ही हा व्हिडिओ ऐकत असाल तर कदाचित हा सुद्धा एक संकेत आहे की आता वेळ आली आहे बदलाची. जेव्हा तुम्ही स्वामींचं नाव घेतात तेव्हा फक्त शब्द उच्चारले जात नाहीत. तुमच्या आजूबाजूला एक सकारात्मक ऊर्जा तयार होते, जी तुमच्या समस्या हळूहळू दूर करू लागते आणि तुम्हाला आतून मजबूत बनवते. भक्तांनो, लक्षात ठेवा, संकेत सगळ्यांना मिळतात, पण त्यावर विश्वास ठेवणारे खूप कमी असतात. आणि जे विश्वास ठेवतात त्यांचं आयुष्य हळूहळू बदलतं. कदाचित पुढचा नंबर तुमचा असू शकतो. श्री स्वामी समर्थ. भक्त हो, स्वामी समर्थांचा हा गुप्त संकेत प्रत्येकाला मिळतो, पण फार कमी लोक त्याला ओळखतात. जर गुरुवारी तुम्हाला हे संकेत दिसले तर समजा स्वामी तुमच्यावर प्रसन्न आहेत. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतले आहे स्वामींचे 3 महत्त्वाचे संकेत. लोक कोणती मोठी चूक करतात आणि साधा उपाय ज्यामुळे आयुष्य बदलू शकतं. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहिला असेल तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये सांगा. कमेंटमध्ये लिहा तुमचा अनुभव काय आहे ते. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. भक्त हो, हा संदेश तयार करणं, तुमच्यापर्यंत येणे ही फक्त आणि फक्त स्वामींचीच इच्छा आहे. कारण मी फक्त एक माध्यम आहे हा व्हिडिओ बनवण्याचं, हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येण्याचं. कारण हा फक्त स्वामींनी घडवलेला योगायोगच आहे. स्वामींच्या इच्छेशिवाय, स्वामींच्या आज्ञेशिवाय कोणतीही गोष्ट होणे अशक्य आहे. कारण अशक्य ही शक्य करणारे असे फक्त एकमेव असे आपले ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ आहेत. श्री स्वामी समर्थ.